बीड शहरामध्ये खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होतीये। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्ता अजूनही अपूर्ण आहे। शहरातील वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा रस्ता अजूनही अपूर्ण आहे, त्याचं काम पूर्ण होत नाहीये। परंतु संबंधित कंत्राटदारांना हे काम अतिशय संथ गतीने सुरू ठेवल्यामुळे शहरातील नागरिक मात्र त्रासलेले आहेत। वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागतोय। महिनाभरापूर्वी मालीवरील स्लॅब हा कोसळला जातो आणि नगर रोडवर इतर ठिकाणी यू टर्न असताना मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्यासमोर यू टर्न बनवण्यात यावे अशी वारंवार सामाजिक संघटनेने लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे। मात्र राजेंद्र भोपळे तांत्रिक कारण दाखवत बीडकरांना वेठीस धरत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांची भोपळे पाठराखण करत आहेत वारंवार। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की बीड शहर वाचवण्यासाठी आणि बीड शहराला वेठीस धरणाऱ्या राजेंद्र भोपळेची बीड जिल्ह्यातून हकालपट्टी करावी, यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आहोत। जर ते भोपळेला हटवलं नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू। या संदर्भात आपल्याला प्रतिनिधी अमीर हुसेन आणखी तपशील देत आहेत। अमीर, नक्कीच आपण जर बघितलं तर बीड ते बार्शी नाका चौक पासून छत्रपती शिवाजी महाराज जे चौक आहे तिथपर्यंत सिमेंट रस्त्याचं नवीन काम चालू झालं आहे। विशेष म्हणजे अनेक महिन्यापासून हे काम होत आहे। आपण जर बघितलं तर एका महिन्यापूर्वीच त्या बाजूच्या नालीचं काम करण्यात आलं होतं। नालीवर जे स्लॅब टाकण्यात आला होता, एका महिन्यातच ते स्लॅब कोसळलेला आहे आणि अतिशय संत गतीने हे काम चालू आहे। विशेष म्हणजे बीडचा हा जे महत्त्वाचा रस्ता आहे, ज्या ठिकाणी बीड शहराची ट्रॅफिक बीड शहरातून बाहेर जाण्यासाठी वापरले जाते। विशेष म्हणजे त्या ठिकाणी बार्शी नाका असो, तेलगाव नाका असो, अनेक ठिकाण जायला बीड शहरातून हेच महत्त्वाचा मार्ग आहे। पण जे काम चालू आहे ते एकदम संत गतीने चालू आहे। विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरचं काम चालू आहे तिकडे धुळीचं साम्राज्य सुद्धा झालेलं आहे, कारण की तिकडं जे रस्ता तोडण्यात आलेला आहे, माती टाकण्यात आलेली आहे, त्याच्यावर वॉटरिंग सुद्धा त्या गुत्तेदार करत नाही। विशेष म्हणजे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी खोकल्याचा सुद्धा त्रास झालेला आहे। त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत त्यांना सुद्धा धुळीचा सामना दिवसभर करावा लागते। आपण जर बघितलं तर त्या रस्त्याचं काम संत गतीने का चालू आहे ह्याची माहिती प्रशासनाने घ्यावी। अनेक नागरिकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की त्यांना ते त्या ठिकाणून कामावर जायला सुद्धा अडचण येते। अनेक वेळेस ट्रॅफिक जाम 1.5 2 तास त्या ठिकाणी लागतात, कारण की त्या ठिकाणी लग्न मंगल कार्यालय 3 ते 4 ठिकाणी आहेत। त्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम सुद्धा 1.5 2 तास सहन करावं लागते। बीड शहरातून जे एसटी महामंडळचे बस आहेत त्या ठिकाणी म्हणजे अंबाजोगाई असो, परली असो व सोलापूर मार्ग जाणारे बस त्याच मार्गाने त्या बसला जावं लागते। विशेष म्हणजे नागरिकांना ते त्रास सहन करावा लागते, ट्रॅफिक मध्ये ते बस सुद्धा अडकतात। आपण जर बघितलं तर रस्त्याच्या कामाचा दर्जा काय आहे आणि ते नाळीवरचं स्लॅब का कोसळला हे जी इन्क्वायरी व्हायला पाहिजे। जी अगदीच। आणि त्याच्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका हा जो रस्ता आहे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं आवश्यक असेल, कारण या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा होती आणि स्थानिक त्याच्यामुळे प्रचंड त्रासलेले आहेत।